आहे देवा म्हणून मी जन्म घेणार नाही. आता मला सांगा, आईच्या पोटामध्ये लेकरू किती दिवस राहते? 9 महिने 9 दिवस. 1 वर्ष झालं, 2 झाले, 3 4 5 6 10 11 झाले. काय म्हणत असेल ती आई? आणि काय म्हणत असतील तिच्या अवतीभोवतालच्या त्या बाया? तरी सुद्धा सहन केलं माय बाप. भगवंताचा अवतार आहे शुकाचार्यजी महाराज. सांगितलं पिताश्री मी जन्माला येत नाहीये. कुणीतरी अशा प्रकारचा काहीतरी एखादा मला चांगला विश्वासक द्या की त्याच्या मुखातून मी ऐकलं की संसारात पडल्यानंतर माझ्या पाठीमागे दुःख लागणार नाही असं आश्वासन जो कोणी देईल त्याचं ऐकल्यानंतर मी जन्म घेणार. आता हो, स्वतः भगवंताला यावं लागलं. अरे बाळा जन्म घे. देवा संसार सागर पाठीमागे लागेल, दुःख लागेल. भगवंतांनी आश्वासन दिलं, अरे तुला माझं आश्वासन आहे, तुला हा प्रपंच, तुला हा संसार काही करू शकणार नाही. जन्माला ये. 12 वर्ष झाले महाराज. आणि मग भगवंताकडून आश्वासन घेतल्यानंतर शुकाचार्य माझी महाराज जन्माला आलेले आहेत. ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले. 12 वर्ष बाहेर सांगतोय जाणून केलं, सांगतोय जाणून केलं. सुंदर प्रमाण दिलं महाराज. टाळी वाजवा. जरा जोरात वाजवा की. आता प्रसाद आहे की नंतर? मोठं भाग्य आहे महाराज आपलं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आणि शिंथवादक आमचे हरिभक्तीपरायण गंगाधरजी महाराज कराळे अंतेश्वरचे आहेत. अंतेश्वर माहित आहे का तुम्हाला गाव? तिथून आलेले आहेत. त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा. आणि उत्कृष्ट तबल्याची साथ सुप्रसिद्ध तबला वादक महाराज आपल्या परिसराचं वैभव, नांदेड जिल्ह्याचे वैभव आहेत आमचे माधव महाराज पवार. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. मूर्ती लहान कीर्ती महान. आणि आमच्या टाळाच्या साथीला आमचे पुजारी महाराज आपले सूर्यकांत महाराज. या मंदिर कमिटीला मी धन्यवाद देणार आहे. एवढा सुंदर योग तुम्ही जुळून आणलात गुरुजी. तुमचं सुरुवातीला अभिनंदन. एकदा टाळी होऊ दे असे सर्वांच्या नावाने. आज पहिल्या दिवशी एवढं गोड वातावरण, एवढं सुंदर सगळं. आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात.
आनंद आहे, आनंद आहे. आमचे अध्यक्ष श्री शिवशंकर किशनरावजी गोरगे गुरुजी, आमचे उपाध्यक्ष रघुनाथजी, कोषाध्यक्ष नागोरावजी, दिनकररावजी, सगळे आमचे सचिव असणारे शिवाजीराव, रामराव, शिवाजीराव, वैजनाथजी, जगन्नाथ केरवा, आमच्या लक्ष्मीबाई, हे सर्व, हे जे संस्थांची जी कमिटी आहे, हे सर्व लोक माझ्याकडे आलेले, त्यावेळेला अत्यंत प्रसन्न वाटलं महाराज. आणि ही सेवा मला त्यांनी दिलेली आहे. माझंही काही भाग्य असेल, खंडोबा रायांची सेवा, भगवत कृपेची सेवा मला ही घडती आहे. मोठा आनंद आहे. श्री कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव नारायण वासुदेव बसले सगळ्या महिला मागे पुढेही बसण्याचं पाहिजे. चला या समोर येऊन बसा. चला या चला या लवकर या. हे नारायण वासुदेव टाळ्या वाजवल्या पण मुखानं कोणी म्हणलं नाही बघा. आता मागे म्हणायचं सर्वांनी, तबला बंद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. एक टाळी. हे नाथ नारायण वासुदेव
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. पुरुष मंडळी म्हणा म्हणा, सर्वजण म्हणा. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल श्री कृष्ण भगवान की. सर्वांनी हात वर करायचे भगवंताकडे. गोपाल श्री कृष्ण भगवान की. इह घोरे कलो प्रायो जीवश्चा श्रुतांगतः क्लेशाकान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्. हे जे आहे घोर कलियुग आहे. काय आहे ऐकू आले की? कोणतं युग आहे? घोर अशा प्रकारचं हे कलियुग आहे. कलियुग. काय झालं की माणसं काय म्हणतात? काय करावं माय, कलियुग आहे कलियुग. घोर अशा प्रकारचं हे कलियुग आहे. किती युग आहेत? 4 युग सांगितलेली आहेत. कोणते कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. चालू असलेलं कलियुग. या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि इकडे तिकडे जर या कलियुगात पाहिलं तर हे अनेक मनुष्य प्राणी आसुरी स्वभावाचे झालेले आहेत. कोणत्या स्वभावाचे? आसुरी स्वभाव. खोट बोलायचं, लुबाडायचं, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, सगळं काय करायचं. महाराज आसुरी स्वभावाचे सगळे लोक झालेले आहेत. विविध तापांनी अशा प्रकारचे पोळलेले हे जीव आहेत. आणि मग या जीवाला शुद्ध करण्याचा मार्ग जर काय असेल, श्रेष्ठ उपाय कोणता? शौनकादिक ऋषींचा प्रश्न आहे बरं का सूत महाराजांना. 88,000 शौनकादिक ऋषी सूत महाराजांच्या समोर बसलेले आहेत. यज्ञ केला, याग केला, सगळं काही केलेलं आहे. महाराज या कलियुगामध्ये मुक्त होण्याचा मार्ग सांगा. काय असेल बरं? ज्या वेळेला परीक्षितीला ही कथा सांगत असताना शुकाचार्य महाराज त्या सभेमध्ये आलेले आहेत. तेव्हा इंद्रादिक देव त्यांनी स्वर्गातलं अमृत घेतलं, अमृताचा कलश, आणि शुकाचार्य महाराजांच्या समोर येऊन बसलेले. असे शुकाचार्य महाराज बसले होते. सगळे श्रोते ऐकायला बसलेले होते. समोर राजा ऐकायला बसलेला आहे परीक्षिती. आणि त्यावेळेला इंद्रदेव अमृत घेऊन आला आणि शुकाचार्य महाराजांना बोलतोय, महाराज हे स्वर्गातलं अमृत ह्या राजाला द्या आणि भागवताचं जे अमृत आहे आम्हा देवांना द्या. देतील काय शुकाचार्य महाराज? बोला की.
अहो स्वर्गातलं अमृत दिलंय, त्या स्वर्गातल्या अमृतानं अमर होते म्हणा, अमर. शुकाचार्य महाराजांना कळालं, इंद्रादिक देव जे आलेत की नाही, ते काम साधू आहेत, काम साधू, चतुर आहेत. आणि आम्हाला हे कथामृत अशा प्रकारचं तुम्ही द्या आणि या राजाला हे स्वर्गातलं अमृत द्या असं म्हणत आहे. असं केल्यामुळं राजा परीक्षितीला जो श्राप लागलेला आहे तो राजा अमर होईल आणि आम्हाला कथामृत मिळेल अशा उद्देशाने हे देवलोक आले होते. पण देवांना शुकाचार्य महाराजांनी अभक्त समजलं, त्यांना दिलं नाही. महाराज आपण किती मोठे भाग्यवान आहोत, आपल्याला हे भागवत प्राप्त झालेलं आहे, ऐकायला मिळालेलं आहे. हेही अशा प्रकारचं अमृतच आहे. किंबहुना भागवत अमृत आणि स्वर्गातला अमृत याची तुलना न जर केली तर भागवताचं अमृत हे पारड्यामध्ये जर ठेवलं तर ते जड आहे. एवढं मोठं श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. अभक्ताला हे मिळू शकत नाही. ज्याची अनंत जन्माची पुण्याई आहे त्या भक्ताला हे श्रीमद भागवत अशा प्रकारचं मिळत असतं. अभक्तांश विज्ञाय न ददौ सकथामृतम् श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. अरे देवांना सुद्धा ही मिळणं कठीण आहे. ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. किती मोठं भाग्य आहे म्हणावं. भाग्येन बहुजन्मेन समर्जितः. कोणीला तडका बसला. कोणीकडे चालू आहे साहेब, इकडेच की. देवांना दुर्लभ असणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणाने राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झालेला आहे. हे पाहून ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेवाला वाटलं असं काय आहे भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये. भगवंतांनी ते ब्रह्मदेवानं ते श्रीमद भागवत घेतलं, एका पारड्यामध्ये ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये या जगातली सगळी साधनं त्या पारड्यात टाकली. योग, याग, यज्ञ, ध्यान, धारणा सगळी साधनं टाकली. आणि एका पारड्यात काय टाकलं बोला की, श्रीमद भागवत. आणि दुसऱ्या पारड्यात योग, याग, यज्ञ, कर्म, ध्यान, धारणा, साधना. महाराज तराजू असा उचलला तर श्रीमद भागवताचं पारड जड झालेलं आहे. एवढं मोठं हे श्रीमद भागवत आपल्याला भक्ती पुण्यमयी देणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवताच्या तुलनेमध्ये अन्य सर्व साधनं कमी वजनाची भरलेली आहेत. भागवताचं पारड जड झालेलं आहे. हे पाहून ऋषींनाही मोठं आश्चर्य वाटलेलं आहे. हा जर भागवताचा ग्रंथ कोणी जर एखाद्याने 7 दिवस श्रवण केला असेल, महाराज मुक्ती प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. गीता भागवत करी श्रवण
गीता वा वा जय हो गीता गीता भागवत गीता भागवत गीता काय महाराज या भंगाची सुरुवात आपुल्या हिता जो असे धागता धन्य माता पिता दयाचे अरे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे पहिल्यांदा हित कशात आहे हे महत्वाचं आहे. कुणाला हित धनामध्ये वाटतं, कुणाला हित मानामध्ये वाटतं, कुणाला हित सोन्यामध्ये वाटतं, कुणाला हित मानामध्ये पानामध्ये वाटतं, कोणाला अशा प्रकारचं हित जमीन जायदाद जुमला धन संपत्ती दारा पुत्र नातवंड पतवंड हे सगळे त्याला टुळू 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 दिसू लागले की हित झालं वाटते. अरे अरे हित जर धनामध्येच असेल तर रावणाची संपत्ती कमी होती. त्याच्या एवढी संपत्ती गोळा करणं शक्य आहे कुणाला? याच्या अगोदर याच्या नंतर त्याच्या एवढी जर संपत्ती दुसऱ्यानं गोळा केली असली त्याच्या एवढं सोनं नाणं जर असतं तर तुकोबारायांनी दुसरा अभंग लिहिला असता. महाराज कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलं नाही तुकोबारायांनी, लक्षात घ्या. रावणाच्या केल्या. लंके माझी घरी किती ते ऐका सांगत से संख्या जैशी तैशी. ते बाकीचे घर जाऊ द्या, ते विटेचे ते धोंड्याचे ते काशाचे तांब्याचे ते वाचू नये आपण. आता शुद्ध कांचनाची किती सप्तकोटी किती सप्तकोटी 7 कोटी शुद्ध कांचनाची 24 कॅरेट. 20 नाही 22 नाही, कमी कशाला नाही का?
एवढं घर सोन्याचे होते. आपल्या घरात पूजेला तांब्या गौसनाचा नाही, तांब्याचा हुडकावं लागायला घंटावर. महाराज आले, तांब्या कुठे हाय? हुडकून हुडकून बेजार झालं. एका गावात टमरेच आणून दिला अखेरीला. देवा, तेवढी संपत्ती शक्य नाही. आपल्या घरात पितळ गौसना, तांब्या गौसना वेळेला, आणि सोनं सोनं तर बघाय मिळणार चले. आता किती भाव झालाय माय? होय, किती झालाय? 1.25 लाख घेतलंय काही. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. अहो, आपलं घर असून असून किती असणार आहे? डाळेगावला एक, अहमदपूरला एक, लातूरला एक, मुंबईला एक फ्लॅट मोठा. बस त्याच्यावरही नाही सांगू नका. आताच्या भिंती कितीच्या आहेत? 9चा वार. 100 वर्षाखालच्या भिंती पहा तुम्ही, जुन्या घरच्या. आता तेवढ्या भिंती होत्या माय. माणसाची उंची किती आहे या कलियुगात? 3.5 हात. 10 बाय 10, 10 बाय 10 खोली एका माणसाला लागती बसायला, नाही का? कलियुगामध्ये 3.5 हाताचा माणूस, द्वापार युगामध्ये 7 हाताचा माणूस, त्रेता युगामध्ये 14 हाताचा माणूस, नाही का? आणि सत्ययुगामध्ये 14 दोन्ही 28 हाताचा माणूस सत्ययुगात राहत होता. आता त्रेता युगामध्ये 14 हाताचा माणूस किती मोठा असेल, त्याला खोली केवढी लागत असेल, त्या खोलीची भिंत केवढी असेल, त्याला सोनं किती लागलं असेल, ते डोसक्याच्या वरी आहे. कॅल्क्युलेटर चलणार, चलच ना आपलं डोकं. एवढी संपत्ती गोळा केली महाराज. हीच साधलं काय हो? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एक कवडी सोबत गेली नाही. रावण मरत असताना रावणाला सांगितलं, प्रभू माझ्या 3 इच्छा राहिल्या, मी मरायलो आता, तुमच्या हाताने माझा शेवट झालेला आहे, पण 3 इच्छा राहिला हो देवा. कोणत्या रे रावणा? समुद्राचं पाणी गोड करायचं होतं देवा. नाही, सोन्याला सुगंध आणायचा होता देवा. आणि स्वर्गाला पायऱ्या करायच्या होत्या. एवढं काम राहिलं देवा. ते म्हणले राहू दे तसंच, उग बल्ला नको करू ते. एखाद्या वेळेस समुद्राचं पाणी गोड झालेलं असलं, चाललं असतं, सोन्याला सुगंध दिला असला, चाललं असतं, पण स्वर्गाला पायऱ्या.
हे बेटे पापी अगदी पळाले असते स्वर्गाला, पुण्यवानाला लोटून देऊन ते पुढे गेले असते पडून स्वर्गाला, लोटालोटी झाली असती. बरं झालं त्याच्या अधुरे कामं राहिली ते. महाराज, धन नारा पुत्र वित्त हे हित नाहीये, त्याच्यामध्ये असावं. असोनी संसारी जिभे वेगो करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात राहावं अलिप्त कमळ जळी जैसे. ते कमळाचं फूल त्या चिखलामध्ये उगवतं, पण त्या पाण्याचा स्पर्श देखील ते होऊ देत नाही. तसं संसारामध्ये राहावं मनुष्यानं, पण अलिप्त राहावं, अलिप्त राहावं. हे माझं नाही, ते भगवंताचं आहे. संसारी असावे असुनी. जय हो. संसारी असावे असुनी, संसारी संसारात राहावं, पण तो संसार आपल्याला चिटकू देऊ नये. कसा चिटकू देऊ नये? फेविकॉल सारखा, फेविकिक सारखा. कसा आहे, संसारामध्ये वल्ल्या नारळासारखं राहू नये. त्या वल्ल्या नारळाला कितीही आपटा, ते कवटी काही सोडीतच नाही भादर. तसं या भादराला कथेकडं कीर्तनाकडं कितीही बोलवा, चल रे बाबा आज कथा सुरू झालेली आहे, खंडोबा देवस्थानाचा उत्सव चालू आहे, चला चला कथेला चला. नाही म्हणले, घरी बसावं लागते मला, सगळे शेताकडे गेलेत, घरी बसावं लागते, घरी बसावं लागते, घरी बसावं लागते, घरी बसावं लागते. तुला बसवितात र, थांब जरा, तुला एकदाच बसवितात. हा, बांधून शिनी. काय बिघडलं 2-3 तास इथे येऊन बसावं, कथा श्रवण करावी, मुक्त व्हावं, पण सुटत नाही. घरी कोणी नाही, घरी कोणी नाही, घरी कोणी. काय घरी इथं यावं, भगवंताची भक्ती श्रवण करावी, कथा श्रवण करावी, मुखाला नाम घ्यावं, प्रसाद ग्रहण करावा आणि मनुष्य जीवनाचं कृतार्थ जीवन करून घ्यावं. बस कृतकृत्य झाले. आणि असं कृतकृत्य झाल्यानंतर तुम्हाला काही मागायची गरज नाहीये. इच्छा केली ते पावलो. आता काही मागायची गरज नाही. कृतार्थ भाव, धन्य भाव, धन्य भाव. धन्य आम्ही जन्मा आलो, जन्मा आलो. Oh
धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. भगवंताचा मी दास झालेला आहे आणि हे हित आहे बघा. आपुलिया हिता जो असे जागता, त्या हिताच्या ठिकाणी जागा राहावं. काही काही जणांना हित कळतंय म्हणतात कीर्तनात, पण त्या हिताच्या ठिकाणी जागे राहत नाही. को जागृती, को जागृती, को जागृती. कोण जागा आहे, कोण जागा आहे? संत विचारतात. अहो संत तर सगळ्यांना जागा करतात, सगळ्यांना, नाही का? जगजोगी जगजोगी जाग जाग फुलती. जगजोगी जगजोगी जाग जाग फुलती. जगजोगी जगजोगी जाग जाग फुलती. जाता जगदेव राखा काही भाव. अवघात पाळ तुझावा सत. जगदुखी जगदोगी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. संत जाग करतात. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथ. भावे ठेवा सुखवाव्या जन्माच्या. सुखवारे जन्माच्या. धनदारा पुत्र जन. बंधू सोयरे पिशू. सर्व मिथ्या आमचे सद्गुरु बाबा काय म्हणतात? अरे सदा हे प्रमाण तो असं म्हणल्यावर 5-6 जण माळीच घालतील. अरे घातल्याच पाहिजे. मनुष्य देह हा भक्ती करण्याकरता नाही बा. 84 लक्ष योनीमध्ये हिंडून चरण्याकरता आहे. खावं प्यावं मरावं, भोग भोगावं, खावं प्यावं मरावं, बस
84 लक्ष योनीमध्ये हेच सांगितलेलं आहे. पण एक माझा मनुष्य देह जर सोडला तर दुसरं हे बुद्धी नावाची चीज दुसऱ्या देहामध्ये नाही. काय सांगावं महाराज, नाही महाराज दुसऱ्या देहामध्ये. एक फक्त मनुष्याचा देह आहे. त्या मनुष्य देहामध्ये आपलं हित साधता येत. दुसरं हित कशामध्ये नाहीये. आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवित्त. आणि म्हणून हित साधायचं असेल तर गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, वारकरी, गोपीचंदन, नाही का, भगवंताची वारी, पांडुरंगाची वारी, खंडेरायाची वारी, ही सगळी भक्ती सांगितलेली आहे. ही सगळी भक्ती सांगितलेली आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. अशा प्रकारची सेवा या भगवत भक्तांची मला घडो, असे या ठिकाणी संत महात्मे सांगतायत. आणि म्हणून हे भागवत मत श्रेष्ठ साधन आहे. ब्रह्मदेवाला कळालेलं आहे. हे भागवत अत्यंत अशा प्रकारचं प्रभावशाली आहे. या कलियुगामध्ये श्रीमद भागवत म्हणजे सगळ्या जीवांच्या उद्धाराचं साधन आहे. सनकादिकांनी देवर्षी नारदांना हे भागवत सांगितलेलं आहे. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केलं असलं तरी सनकादिकांनी नारदांना या भागवताचं अशा प्रकारचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. एकदा बद्रीनारायण क्षेत्रामध्ये चारही अशा प्रकारचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असताना नारदांना त्यांनी पाहिलेलं आहे. महाराज, सनकादिक ऋषी हे बालकाचे रूप आहेत. चार सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, चार भाऊ नेहमी तरुण अवस्थेत राहतात, म्हातारे होत नाहीत. का बरं? सतत भगवंताच्या नामाचा ते गजर करतात. कोणत्या नामाचा जप करतात हो? ज्याला तारुण्य अशा प्रकारचं मन ठेवायचं आहे त्यांनी या जपाचा प्रयोग आपल्या जीवनामध्ये करावा. सनत, सनंदन, सनातन कुमार या मंत्राचा जप करतात. ऐकायचा तुम्हाला तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांची टाळी वाजवा आणि भजन करा. कथेमध्ये बसलेले, कथेच्या मागे बसलेले, घरी बसलेले, घरात झोपलेले, सर्वांचे भजन करा. भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय.
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जोरात म्हणा. माय मला कशी की म्हणायला लाजच वाटतीये. आई आता देवाचं नाव घ्यायला कशी लाज वाटते त्याच्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जय हो। जय मल्हारीचा उदो। कुमारोवाच कथं ब्रह्मन् दिनमुख कुतश्चिन्तातरो भवान् त्वरितविलम्यते कुत्र कुतश्चागमनं तव। सनकादिकांनी विचारले, ब्राह्मण नारद महर्षी, आपण उदास दिसत आहात, कुठं चालला, कुठून आलेला आहात? आणि मग त्यावेळेला नारदांनी उत्तर देत असताना सनकादिकांना उत्तर दिलेलं आहे, इथं आता सत्य राहिलेलं नाही, या कलियुगामध्ये तप राहिलेलं नाही, पावित्र्य राहिलेलं नाही, दया राहिलेलं नाही, दान राहिलेलं नाही, काही राहिलेलं नाही या कलियुगामध्ये. मला दुःख वाटायला लागलेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या उपजीविकेमध्ये व्यस्त आहे. माझी नोकरी, माझा धंदा, माझा व्यवसाय, माझं घर आणि घरात लागणारं मीठ मिरचू, बस. त्याच्या व्यतिरिक्त कोणी लक्ष द्यायला का दुसरीकडे? याच्याशिवाय कुणीही कुठे पाहायला तयार नाही, कुणीही एखादी गोर गरिबाची मदत करायला तयार नाही, कुणीही अशा प्रकारचं सप्ताहाकडे लक्ष द्यायला तयार नाही, असं त्या काळी नारदांना वाटायला लागले. असत्य भाषण करणारे लोक जन्माला आलेले आहेत, आळशी झालेले आहेत, मंद बुद्धीचे झालेले आहेत, भाग्यहीन झालेले आहेत. महाराज, घरामध्ये पूजा अर्चा नामचिंतन जर भक्ती नसेल तर त्या घरदाराचं सगळं भाग्य नष्ट होतं. हे कळत नाही आपल्याला, हे कळत नाही. आणि मग देव बापाकडे गेल्यावर समजतंय काय झालं. देवा,
घरामध्ये सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, क्लेश भांडण होत आहेत. आणि मग देव बापा सांगतात, पितृदंश निघालेला आहे. आणि मग काय करावं? नाशिकला जावं, नागबळी करा. खर्च किती येते महाराज? 60,000 रुपये. अरे घरामध्ये कधी स्नान करून पूजा भगवंताची, वाढ वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी वारकऱ्यांना काही 4 अन्नदान, श्राद्ध. अहो काही माणसं ते काशीला गेले की श्राद्ध करायचं नाही म्हणतात. चुकीची कल्पना आहे, चुकीची गोष्ट आहे. कोणतीही तीर्थयात्रा करा मायबाप, वर्षातून एक वेळेला अशा प्रकारच्या पित्रांना अशा प्रकारचा ते भोग नैवेद्य अशा प्रकारचा दिलाच पाहिजे. कुठं दिलंय? कोण्या शास्त्रांनी सांगितले सांगा? हो, कोण्या भामट्याचं ऐकत जाऊ नये. जे शास्त्रांनी आम्हाला सांगितलेलं आहे, जे ग्रंथांनी सांगितलेलं आहे संतांनी, तेच आम्हाला अशा प्रकारचं मान्य. उगाच म्हणाले काय संत, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आणि म्हणून हे श्राद्ध पक्षामध्ये जी काही तिथी असेल त्या तिथीला 4 गोतवळे, 4 वारकरी, जे ज्याची परी असेल ज्याच्या परीनं ते अशा प्रकारचं करावं. हे देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. गळ्यामध्ये पवित्र अशा प्रकारची तुळशीची माळ असेल, कपाळाला गोपीचंदन टिळा, भगवंताची भक्ती, खंडोबारायाची सेवा, जे काही आपल्याला आवडेल ती सेवा ते करावं, नाही का? आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. असं जर जीवन असेल मग त्याच्या घरामध्ये कोणाची दिशा नाही महाराज दुःख आणायची. असो, नारदांनीही पाहिलं सगळं आणि दुःख वाटायला लागलं. सगळे उपद्रव झालेले आहेत आणि संत म्हणून घेणारे दांभिक झालेले आहेत, नाही का? खोटे संत या कलियुगात निघाले. किती निघाले म्हणतात तर लाखांशी निघाले. जसे पावसाळ्यामध्ये त्या डोंगराळ भागामध्ये जसे नदीच्या कडेला जसं त्या धोंड्याच्या खाली इच्छू सापडतात, इच्छू, तसे ठेस लागेल इतके संत झालेत या कलियुगात. कशासाठी म्हणतात? पोटाची उपजीविका भागवण्याकरता काहीतरी तंत्र मंत्र, छो छा छो म्हणायचं, फो म्हणायचं, दोरी बांधायची. संतांनी अशा या उक्तीला अशा प्रकारचं प्राधान्य दिलेलं नाहीये. आणि मग काय करायचं तर भगवंताची यथोचित अशा प्रकारची भक्ती करावी. नारदांनी या सगळ्यांकडे पाहिलं, दुःख वाटलेलं आहे. आणि त्यावेळेला ज्या तरुणीची भेट झाली त्या तरुणीचं नाव म्हणजे भक्ती आहे. त्या भक्ती मातेचे 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य, नारदांच्या समोर आल्यानंतर साष्टांग प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर आपलं दुःख भक्ती मातेने नारदांना सांगितलं आणि त्या भक्ती मातेचं दुःख नारदांनी कसं दूर केलं आपण हे उद्या सुंदर असं चरित्र श्रवण करणार आहोत. जवळजवळ 5 वाजत आहेत. आम्हाला हे पुढे 150 किलोमीटर कीर्तन आहे सगरोळीपाशी, बरं का? जवळ 130-140 आहे. तो जावं लागेल. आरती संपल्याबरोबर प्रवास चालू होईल
आणि महत्वाच्या काही सूचना सांगतो. उद्यापासून गावामध्ये एकही स्त्री पुरुष घरी राहिलं नाही पाहिजे. आमच्या खूप मोठ्या त्या ठिकाणी कथा होत असतात. आपण मोबाईलवरती पहा, अनेक चॅनलवरती कथा आहेत. आणि हा भक्तीचा आनंदोत्सव आपल्याला 7 दिवस या ठिकाणी श्रवण करायचा आहे. आपल्या लेकी बाळी जावयांना सर्वांना फोन करा की 7 दिवस आमच्या गावामध्ये सुंदर अशा प्रकारचा भगवान श्री खंडोबाचा उत्सव चाललेला आहे. जत्रा भरलेली आहे. इथं भक्ती मांदियाळी अशा प्रकारची सर्व भक्त जमलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा या. म्हणून सर्व पाहुण्यांना, सर्व आपल्या लेकी बाळींना तुम्ही सांगावं आणि मोठा उत्सव आपल्याला 7 दिवसामध्ये या ठिकाणी करायचा आहे. हा आनंद घ्यायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून या श्रीमद भागवताकरता माणूस गेली लाईट